तुम्ही वार्ड अध्यक्षपासून त्याच कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत आपण पोहोचलोय। पण मी मंत्रिपद जरी मी असलो तरी माझ्या मंत्रिपदाची मस्ती माझ्या मस्तकात कधी गेली नाही, म्हणून आजही मी कार्यकर्त्यासारखं वागतो। आज तुम्ही पाहताय की जेव्हापासून सुधाकररावजी श्रंगारे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे तेव्हापासून मी स्वतः माझ्या मतदारसंघामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून त्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो। आणि आज सुद्धा आता आमचे अमोल लेडोजी माझ्या बाजूला या ठिकाणी अभिजित जी आहेत, अनेक मान्यवर या शफी हाशमी जी आहेत, आम्ही बूथच्या शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आम्ही त्या ठिकाणी प्रचार करणार आहोत। मी मंत्री आहे की शहराची सभा घेईन, जिल्ह्याची सभा घेईन असं नाही, मी शेवटच्या बूथवरच्या माणसापर्यंत जाऊन नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं, राज्यामध्ये तिन्ही नेते जे काम करतायत त्यांचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे। असं काय घडलं की निकुडे आपल्याला अगोदर विरोध करणारे कट्टर विरोधक असलेले आज आपल्याच पक्षामध्ये म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, तर असं काय घडलं की काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले निकुडे आज आपल्याच मंचावरती दिसत आहेत? राजेश्वरराव निटुरे साहेब मला आमदार करण्यामध्येही त्यांचाही सिंहाचा वाटा आहे आणि मी राज्यमंत्री असतानाही माझ्यासोबत होते। मी कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मी महायुतीमध्ये होतो, ते काँग्रेस पक्षात मध्ये होते, तरीही माझ्या स्टेजवरती ते असायचे आणि विकास कामाचं कौतुक त्या ठिकाणी ते करायचे। त्याच्यामुळे ते कधीही माझ्यापासून दूर त्या ठिकाणी गेलेले नव्हते। पण आज त्यांच्या येण्यामुळं अर्चना पाटील चाकूरकर मॅडम त्यांच्या येण्यामुळं, बसवराज पाटील मुरमकर यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला नक्कीच त्या ठिकाणी मदत होईल। धन्यवाद।